अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जुन्या वस्तीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक घटनेत ऋषिकेश कापेकर वय 28 या तरुणाला निर्गुणपणे जीवे मारण्यात आले। रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींच्या तत्काळ अटकेसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली। घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांकडे या घटनेशी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली। तत्पूर्वी भाजपचे नेते शिवराय कुलकर्णी यांनी हा हल्ला बाहेरून आलेल्या काही संशयित तरुणांनी सामूहिकरित्या केल्याचा आरोप केला। मात्र पोलिसांनी या आरोपींची स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचं सांगितलं असून कोणत्याही समुदायाबद्दल चुकीची माहिती पसरवू नये अशी विनंती केली। कुलकर्णी यांनी पोलिसांनी थातुरमातुर कारवाई न करता आरोपींवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली। तसेच पोलिसांनी अकार्यक्षम भूमिका घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या संपूर्ण प्रकरणामुळे बडनेरा परिसरातील तणावाचं वातावरण अधिक चिघळलं असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून सर्व शक्य त्या अंगाने तपास सुरू आहे। दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी आरोपींना तत्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी केली। शहरातील विविध सामाजिक संघटना आणि युवक संघटनांनीही घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रेल्वे गाडीत भेलफुटाने विक्री करणाऱ्या ऋषी खोपेकर व आरोपी असा काही दिवसापूर्वी व्यवसायावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता। जुन्या वैमनस्यातून बडनेरा जुनी वस्ती परिसरात त्याच्यावर हल्ला करून त्याला जीवे मारण्याचं समजतं। डीसीपी गणेश शिंदे घुगे, डॉक्टर अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून मुख्य आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करून त्यांना अटक करेपर्यंत मृतदेहाची अंत्ययात्रा करणार नाही असं निवेदनही सादर करण्यात आलं।